का रागावलीयस ते सांगायचं नसेल तर इट्स ओके. पण तुझा हा राग घालवण्यासाठी मी काय करू शकतो ते तरी सांगू शकतेस? तेही नाही. ठीक आहे, मीच तुला ऑप्शन देतो. लोटांगण घालू? नाही? मग उठा बशा काढू? हां, दुसरा ऑप्शन योग्य वाटतंय. ठीक आहे, तू म्हणशील तसं. अहो काय करताय तुम्ही? मोठ्या बशा अशाच काढतात ना? हो हो. नका ना, हे बघा मी हात जोडते तुमच्यासमोर. नाही. पाया पडते हवं तर. नको ना, मी मस्ती केली, गंमत करत होते मी. ठीक आहे, थांबेन मी. पण माझी एक अट आहे. काय? तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं आत्ता. नाही जमणार. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. अहो काय करताय तुम्ही? अहो काय, मी कोणी बघितलं तर काय वाटेल त्यांना? ऐका ना माझं. नका ना, थांबा ना. बरं म्हणते. आय लव्ह यू वेदाचे बाबा म्हणाले ना आता. थांबा. परत म्हण. अहो आय लव्ह यू. बाबा, तू ते खाली काय करतोय? मी एक्सरसाइज करतोय. काय बाबा, कुठल्याही वेळेला काय पण करत असतो तू. टॉमी, तू इथेच बसा. आई, मी माझ्या टॉमीला इथे ठेवलंय. तू हिच्यावरती लक्ष ठेव आणि हिची नीट काळजी घे. नाहीतर मी शाळेत गेल्यावरती ही एकटीच बाहेर निघून जाईल. भेदा, मी आहे ना. मी काळजी घेईन थांबीची. मी पण तिची छान काळजी घेईन. जातो तू शाळेत. अरे हो बाबा, मी जाणारच होते. बाय. होय.
नाही. का? वेदा देऊ शकते, तू देऊ शकत नाहीस? नाही म्हणाले ना. मीना प्लीज. ठीक आहे, मग मीच देतो. वेदाने दिली ना तुला, तसं मीही देतो. हे बघा, थांबा, कोणीतरी बघ. कोण आहे या रूम मध्ये आपल्याला बघायला? ठीक, थांबे. थांबा. कोण? काय आहे हे सगळं? परत तेच संकेत. काही झालंय का? अनन्याताई, वेदाने तिची बाहुली आमच्या खोलीत ठेवली. हा, का? मी काय तिची बाहुली पळून नेणार नव्हते. नाही नाही, तसं नाही, पण वेदा म्हणाली की ती शाळेतून परत आली की ती घेणार आहे बाहुली. पण महत्वाचं हे आहे की वेदाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आला. अच्छा, म्हणजे ती बाहुली मीराच्या खोलीत आहे. दॅट्स ट्रू. पण तरी आल्यावर बघतेच मी तिला. कॉफी? नाही नाही, नको. आलेच. हो. मीरा, ऐक ना, घरात सगळं ठीक आहे ना ग? हो, मी घरात नसताना घरात काही घडलं नाहीये ना नक्की? एक गोष्ट घडली. काय? वेदा बरी आहे ना? तिला काही झालं नाहीये ना? म्हणजे वेदाची काळजी करण्याचा. ताई, वेदा बरी आहे अगं, तिला काही झालेलं नाहीये. पण वेदाची बाहुली परत हरवली होती. नंतर तिच्याच खोलीत सापडली. नक्की एवढंच झालंय की? हो ताई, म्हणजे घरातले सगळे घाबरले होते. सगळ्यांना वाटलं की ती बाहुली पुन्हा एकदा घरातून बाहेर गेली की काय, मागच्या वेळेस गेली होती तशी. पण मला असं वाटतं की त्या बाहुलीत घाबरण्यासारखं काहीच नाही आहे अगं. आणि तसंही माया या घरातून गेल्यानंतर ना सगळं छानच चाललंय.